जळगाव शहरातील स्मशानभूमीतून महिलेच्या अस्थींची चोरी करण्यात आली आहे। अंगावरील सोनं चोरून नेण्यासाठी अस्थी चोरून नेल्याचा आरोप करण्यात आलाय। पाटील कुटुंबियांनी महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे। स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करण्यात येते आहे। अनेक अनोंदणीकृत कंपन्यांकडून आकर्षक नफ्याचा आमिष दाखवून सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केली जाते। वाढते सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी कोल्हापुरात सेबी आणि सीडीएसएल कडून स्लॅम द स्कॅम जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमधून गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा संदेश देण्यात आला। शिवभोजन केंद्र संचालकांना गेल्या अनेक महिन्यांपासून अनुदानाचा पुरवठा न झाल्याचं मोठं आर्थिक संकट आलंय। अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 21 कोटी रुपयांचं अनुदान वितरित केलंय। यामुळे केंद्र चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, परंतु हा निधी पुरेसा नसल्यामुळे इतर योजनांसोबत या योजनेचंही भविष्य अनिश्चित आहे। जळगावमध्ये बंजारा समाजानं महामोर्चा काढलाय। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मोर्चा निघाला। बंजारा आणि धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला आदिवासी समाजानं विरोध केलाय, तर सत्ताधाऱ्यांना धनगर बंजारा विरुद्ध आदिवासी असा वाद घडवून आणायचाय असा गंभीर आरोप आदिवासी समाजाकडून केला जातोय। वर्ध्यातील बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला। आरक्षण दिलं नाही तर 30,000 बंजारा हिंदू धर्म सोडतील असा निर्वाणीचा इशारा बंजारा समाजाने दिला। परभणीत बंजारा समाजाने मोर्चा काढला। बंजारा वेशभूषा परिधान करून हा मोर्चा काढला असून यावेळी बंजारा नृत्य सादर करण्यात आलं। एकच मिशन बंजारा आरक्षण अशी घोषणा बंजारा समाजाकडून देण्यात आली। हिंगोलीतल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे विनवणी। आधी ओला दुष्काळ जाहीर करा, मगच शक्तीपीठाचा विचार करा। शेवटच्या श्वासापर्यंत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार असल्याचा शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिलाय। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती प्रक्रिया आता नव्या कार्यपद्धतीनुसार पार पडणार आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यपद्धतीला मान्यता दिल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 73 प्राध्यापकांच्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला। ऐन दिवाळीच्या तोंडावर फेरीवाल्यांना महापालिका प्रशासनातील अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत भाजप आमदार संजय केनेकर संभाजीनगर पोलीस आयुक्तालयावर धडकले। फेरीवाल्यांनीही आयुक्तालयासमोर ठिय्या मांडला असून फेरीवाल्यांवर अन्याय झाला तर तीव्र आंदोलन उभारू असा इशारा केनेकरांनी दिला। येवला शहरातील अतिक्रमणामुळे महामार्गांवर आणि मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आतापर्यंत अनेक नागरिकांचा जीव गेलाय। या पार्श्वभूमीवर भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीनं संबंधित प्रशासनाकडे वाहतूक कोंडी दूर करून महामार्गावरील अतिक्रमण तातडीनं हटवण्याची मागणी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत समर्पण ध्यानयोग शिबिर पार पडलं। समाजातील व्यसनमुक्ती आणि मादक पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालणं आणि नागरिकांना नशामुक्त भारत घडवण्याच्या दिशेनं प्रेरित करण्याच्या अनुषंगानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। ताडोबाच्या जंगलातील वाघिणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक वाघीण आपल्यापासून दूर झालेल्या बछड्याला हाका मारत असल्याचं दिसतंय। अनेक वर्षांनंतर असा रुबाबदार आवाज ऐकायला मिळाल्यानं वन्यजीव प्रेमींमध्ये आनंद व्यक्त होतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाले। त्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं श्रीरामपूर शहरात पथसंचलन केलं। पथसंचलनाला मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करून प्रतिसाद दिला। अकोल्यात कोजागिरी पौर्णिमेपासून भुलाबाई उत्सवाला सुरुवात झाली आहे। भुलाबाईच्या गाण्यांनी ग्रामीण आणि शहरी भाग दुमदुमून गेला। विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत आणि खानदेशातील जळगाव जिल्ह्यात हा उत्सव साजरा केला जातो। यंदा दिवाळीत राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप केला जाणार नाही, कारण राज्याच्या आर्थिक चणचणीमुळे या योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातंय। त्याचबरोबर मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रेशन दुकानांमध्ये गव्हाऐवजी ज्वारीचं वाटप होत असल्याच्या तक्रारी येत आहेत। यामुळे गोरगरिबांना पोळीऐवजी भाकरीवर दिवाळी साजरी करावी लागेल अशी चिंता व्यक्त केली जाते आहे।
भंडाऱ्यात सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। त्रिमूर्ती चौकात ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। बीड जिल्हा कारागृहात प्रलोभन दाखवून धर्मपरिवर्तन करायला लावत असल्याची तक्रार थेट कैद्यानंच केल्यानं खळबळ उडाली आहे। या संदर्भात पक्षकाच्या वतीनं ॲडव्होकेट राहुल आघाव यांनी पत्रकार परिषद घेऊन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले। या संदर्भात पुरावे देखील असल्याचा दावा केला आहे। शेतकऱ्याला सरसकट 50,000 रुपये हेक्टरी अनुदान द्या आणि संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी करत बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं हा मोर्चा निघाला। शेतकरी संघर्ष समितीचे नेते गंगाशीड थावरे यांनी या सरकारला इशारा दिला।